उपवासाच्या दिवशी आपण उपवासाचे वेगवेगळे पदार्थ खातोच. उपवासाला हमखास साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्याचे वडे तर आपण बनवतोच. आज मी उपवासाचे मस्त असे फ्राईज बनवणार आहे, तेही साबुदाण्यापासून. खूप सोपी रेसिपी आहे. वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त असे सॉफ्ट हे साबुदाणा फ्राईज आहेत. फक्त उपवासाच्याच दिवशी नाही तर इतर वेळा देखील तुम्ही हे साबुदाणा फ्राईज नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता. उपवासाचे फ्राईज बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला होता. 3 पाण्याने स्वच्छ धुवून 4 तास छान साबुदाणा भिजवून घेतला आहे. आता 4 तासानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा छान भिजला गेला आहे आणि छान मऊ मोकळा झालेला आहे. आता यामध्ये एक उकळून घेतलेला बटाटा आहे. मोठ्या आकाराचा बटाटा आहे म्हणून मी 1 बटाटा इथे साल काढून घेतलेला आहे आणि हातानेच अशा पद्धतीने कुस्करून घेत आहे. जर तुम्ही मध्यम आकाराचे बटाटे घेणार असाल तर 2 घ्यायचे आहेत आणि लहान आकाराचे बटाटे घेणार असाल तर 3 बटाटे घ्यायचे आहेत. बटाटा आपल्याला व्यवस्थित कुस्करून घ्यायचा आहे. भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्ये हा बटाटा मी कुस्करून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहे. इथे मी 1 चमचा आलं, मिरची आणि जिऱ्याचा ठेचा तयार केलेला आहे तो घालत आहे. तुम्हाला फ्राईज किती तिखट हवे आहेत त्यानुसार यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 2 मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. फ्राईज छान तिखट चटपटीत होण्यासाठी यामध्ये मी 1 टेबलस्पून लिंबाचा रस घातलेला आहे आणि 1 टीस्पून इतकं भाजून घेतलेला जिऱ्याची पावडर घातलेली आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी किंचित यामध्ये साखर घालायची आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत आणि जाडसरच ह्याचं कूट तयार केलेलं आहे. उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर यामध्ये तुम्ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालू शकता. इथे मी कोथिंबीर घातलेली नाही. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. फ्राईजसाठीचं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. लगेचच मी फ्राईज बनवायला सुरुवात करणार आहे. तळ हाताला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे साबुदाण्याचं मिश्रण तळ हाताला चिटकून राहणार नाही आणि फ्राईज बनवण्यासाठी साबुदाण्याला व्यवस्थित आकार देखील देता येईल यासाठी तळ हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता साबुदाण्याचे फ्राईज बनवण्यासाठी तयार मिश्रणाचा थोडासा भाग घेतला आहे. हलक्या हाताने याला फ्राईजचा आकार द्यायचा आहे. आपल्याला हे फ्राईजनं जास्त जाड ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही बनवायचं नाही. मध्यम जाडीचे हे फ्राईज बनवायचे आहेत म्हणजे ते छान कुरकुरीत होतात. हा एक फ्राईज आपला रेडी आहे. अशाच पद्धतीने ना मी आणखी काही हे फ्राईज बनवून घेणार आहे. उपवासाचे हे फ्राईज बनवायला ना जास्त कठीण नाहीत. जसं आपण साबुदाणे वडे बनवतो तसेच हे साबुदाणे फ्राईज देखील तयार होतात. खूप झटपट तयार होतात. जास्त वेळ देखील लागत नाही आणि बेसिक साहित्यापासूनच आपल्याला हे साबुदाणे फ्राईज बनवता येतात. जेवढे होतील तेवढे आपण सुरुवातीला फ्राईज बनवून घेणार आहोत आणि पटकन आपण हे फ्राईज तळून देखील घेणार आहोत. अशा पद्धतीने हे सर्व फ्राईज मी बनवून घेतलेले आहेत. उपवासाचे हे फ्रेंच फ्राईज दिसायला खूप सुंदर दिसतात आणि आता तळण्यासाठी ते आधीच मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. सुरुवातीला हाय फ्लेमवर मी तेल गरम करून घेतलेले आहे. तेल छान गरम झालेलं आहे. त्यानंतर मी गॅसची फ्लेम मध्यम केली आहे आणि आता यामध्ये आपल्याला फ्राईज सोडायचे आहेत. यामध्ये फ्राईज सोडल्यानंतर आपल्याला एका बाजूने 2 मिनिटं तरी हे फ्राईज व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याची दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे. फ्राईज तेलात सोडल्यानंतर एका बाजूने मी 1 ते 2 मिनिटं हे फ्राईज तळून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याची दुसरी बाजू देखील 1 ते 2 मिनिटांसाठी छान तळून घेतली आहेत. दोन्ही बाजूने फ्राईज व्यवस्थित तळून घेतल्यानंतर याला रंग बघू शकता. छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि हे फ्राईजना क्रिस्पी झालेले आहेत. दोन्ही बाजूने हे फ्राईज व्यवस्थित तळून घेतल्यानंतर यामधलं पूर्णपणे ते निथळून घ्यायचं आहे आणि फ्राईज आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने ना मी बाकीचे फ्राईज देखील तळून घेणार आहे.
ही दुसरी बॅच देखील मी तळून घेतलेली आहे. छान क्रिस्पी आणि गोल्डन कलर या फ्राईजला आलेले आहेत. या फ्राईजला तुम्ही रोल देखील म्हणू शकता. आज आपण हे उपवासाचे साबुदाणा फ्राईज बनवले आहेत. तर उपवासाच्या चटणीसोबत हे फ्राईज खायला खूप छान लागतात. हे कुरकुरीत साबुदाणा फ्राईज फक्त उपवासासाठी नाही तर इतर वेळी देखील तुम्ही संध्याकाळच्या किंवा सकाळच्या चहासोबत नाश्त्यामध्ये हे फ्राईज तुम्ही बनवू शकता आणि सॉससोबत देखील हे फ्राईज खायला खूप छान लागतात. इथे मी हे सर्व साबुदाणा फ्राईज तळून घेतलेले आहेत. बघा हे फ्राईज किती सुंदर दिसत आहेत. आपण इतर वेळा बटाटा फ्राईज खातो, पण आज आपण हे साबुदाण्याचे फ्राईज बनवले आहेत. वरून छान कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट असे हे फ्राईज तयार होतात. यामध्ये आपण कोणतंही उपवासाचं पीठ वापरलेलं नाही, फक्त साबुदाणा, बटाटा आणि काही बेसिक साहित्य यामध्ये घातलेले आहेत. आतून हा साबुदाणा फ्राईज बघू शकता, छान असा सॉफ्ट झालेला आहे आणि टेस्टी देखील आहे. यासोबत मस्त अशी उपवासाची चटणी बनवलेली आहे. अगदी बेसिक साहित्य या चटणीमध्ये देखील वापरले आहेत आणि या चटणीसोबत हे साबुदाणा फ्राईज मी खाणार आहे. आषाढी एकादशीसाठी तुम्ही देखील हे उपवासाचे फ्राईज नक्की घरी बनवून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही उपवासाच्या फ्राईजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.